नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत जी पण रेल्वेची ॲडव्हर्टाईज निघालेली आहे RRB कडून. तर ते ॲडव्हर्टाईज डिटेलमध्ये आज आपण समजून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, ही जी ॲडव्हर्टाईज आहे ती आहे आपली NTPC, दॅट इज अ नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी. ओके, इथे दिले बघा, फॉर नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी अंडर ग्रॅज्युएट पोस्ट. ओके, म्हणजे अंडर ग्रॅज्युएट जे स्टुडंट आहेत ते पण याला अप्लाय करू शकतात. ओके, सो डेट ऑफ पब्लिकेशन इन RRB वेबसाईट आहे दिली बघा 20/9/2024 रोजी. ओपनिंग ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन 21/9/2024 आणि क्लोजिंग ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन 20/10. ओके, म्हणजे तो आपल्याकडे बरोबर 1 महिना आहे हे फॉर्म फिलअप करायला. ओके, त्यानंतर 21 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत म्हणजे 1 दिवस आपल्याला भेटणार आहे डेट ऑफ फीस पेमेंट आफ्टर क्लोजिंग डेट. ओके, त्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, डेट फॉर मॉडिफिकेशन विंडो फॉर करेक्टनेस इन ॲप्लिकेशन फॉर्म विथ अ पेमेंट ऑफ मॉडिफिकेशन फी. ओके, तर 23 ते 1/11 पर्यंत आपण हा फॉर्म भरू शकतो. ओके, पुढे काय दिले बघा, त्यामध्ये जागा कुठल्या त्यांनी दिले बघा. ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड by RRB from eligible Indian nationals and other national. Okay, so मग यांनी कुठल्या ज्या पोस्ट आहेत त्या ठेवल्यात ते बघा. एक कमर्शियल कम टिकट क्लार्क, अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, त्यानंतर ट्रेन क्लार्क आणि ज्युनियर क्लार्क कम टायपिस्ट. ओके, तर हे सर्व ज्या पोस्ट इथं दिलेले आहेत. ओके, त्यानंतर पुढे दिले डिटेलमध्ये बघा. तो इथं सर्व तुम्हाला दिलेले पगार वगैरे किती असणार आहे, वॅकन्सीज नंबर किती आहेत बघा, डिटेल ऑफ वॅकन्सीज ॲट अ ग्लान्स, कमर्शियल कम टिकीट क्लर्क किती दिलेले बघा. सो इथं बघायला गेलात तर टोटल वॅकन्सीज हे तिथं 2022. अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट ते आहे 361, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट ते आहे 990 आणि ट्रेन क्लर्क जे आहेत ते आहेत 72. ओके, तर टोटल 3445 ज्या आहेत जागा इथं अवेलेबल आहे. आणि यामध्ये आणखी पण जे झोन वाईज आहे ते डिस्ट्रीब्यूट होणार आहे. फॉर एक्झाम्पल झोन बघायला गेलं तर आपल्याकडे वेस्टर्न रेल्वे झोन, सेंट्रल रेल्वे झोन, हे जे मुंबईचे विद्यार्थी आहेत ते त्यासाठी अप्लाय करू शकतात मुंबई झोन मधून. त्यानंतर इथं सर्व यांनी दिलेलं आहे फी वगैरे किती भरणार आहेत किंवा रिझर्वेशन सर्व यामध्ये काही इंस्ट्रक्शन दिलेले आहेत. फॉर्म कसा भरायचा त्या संदर्भात इथं सर्व माहिती दिलेली आहे. तर जे पण विद्यार्थ्यांनी आता 12वी पास केलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपलं रेल्वेमध्ये करिअर आपण करू शकतो, तर अशा विद्यार्थ्यांना ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरावा आणि हे काही जे काही वॅकन्सी निघाली आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्याकडून, तर या वॅकन्सीचा आपण फायदा करून घ्यावा. तिथं सर्व दिले बघा, मेडिकल स्टँडर्ड A3, B2, C2. ओके, सर्व दिलेले आहेत बघा अकॉर्डिंग टू पोस्ट. ज्या पोस्टला तुम्ही अप्लाय करणार आहात त्या पोस्टच्या हिशोबाने हे दिलेलं आहे सर्व गोष्टी. ओके, तर हे काय 77 पानाचं एक बुकलेट आहे, तर त्या बुकलेट सर्वांनी वाचून घ्यायचं आहे. आता इथे काय दिले बघा, अंडर ग्रॅज्युएट लेवल पोस्ट, द डेट ऑफ बर्थ कॅन्डिडेट शुड बी बिटवीन डेट गिवन. ओके, मग डेट बघा काय दिले त्याचं सर्व दिले बघा. एज ग्रुप 18 to 33. ओके, अपर लिमिट ऑफ डेट ऑफ बर्थ काय असेल बघा, UE and EWS. ओके, अनरिझर्व्ह आणि EWS साठी 1992 जन्मतारीख बघा. 1992च्या नंतर जे झातील 1992च्या अगोदरचे या पोस्टसाठी अप्लिकेबल नाहीये. ओके, त्यानंतर पुढे दिले ओबीसी नॉन क्रिमी लेअर, मग ते 1989 च्या नंतर जे झातील अगोदरचे चालणार नाही, म्हणजे 88 वगैरे ते चालणार नाही या डेटच्या अगोदरचे. ओके, आणि SC ST कॅन्डिडेट जे असतील ते 1987च्या अगोदरचे चालणार नाही. इथं सर्व यांनी दिलेले आहे. त्यानंतर त्यांनी रिलॅक्सेशन अपर एज जी आहे ती दिलेली आहे अकॉर्डिंग टू द क्लास. पुढे सर्व गोष्टी यांनी मेन्शन केले बघा. एज्युकेशनल डिटेल्स काय सांगितले बघा इथं, फॉर ऑल कॅन्डिडेट एक्सेप्ट द फी कन्सेशन कॅटेगरी मेन्शन बिलो SI नंबर 2 आउट ऑफ दिस फी 500 and an amount of 400 shall be refunded duly deducting bank charges
ऑन अपीअरिंग द फर्स्ट स्टेज सीबीटी. ओके, सीबीटी म्हणजे काही कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची असणार आहे. याची फी इथं 500 रुपये दिलेले. येस, पुढे काय सांगितलं बघा, फॉर PWBD फिमेल ट्रान्सजेंडर एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट अँड द कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू द SC ST मायनॉरिटी कम्युनिटीज द इकॉनॉमिकल backward classes, this fee of 250 shall be refunded duly deducting bank charges as per the application in the first stage CBT. Okay, CBT दिले computer based टेस्ट तिथं असणार आहे. मोड ऑफ पेमेंट ऑफ फी काय दिले बघा, ऑनलाईन फी पेमेंट थ्रू इंटरनेट बँकिंग और डेबिट क्रेडिट कार्ड और UPI विल बी एक्सेप्टेड. ओके, यस. मग पुढे काय दिलं, क्लोजिंग डेट, टाइम ऑफ फी या सर्व इथे मी मेन्शन केले. 22 तारीख शेवटची असणार आहे. त्यानंतर पुढे इकॉनॉमिकल बॅकवर्ड जे क्लासेस असणार आहेत त्यांच्यासाठी फॅमिली इन्कम दिली लेस दॅन 50,000 अॅन्युअली. यस, सर्व डिटेल मध्ये यांनी इथं दिलेल्या आहेत गोष्टी. एक सर्व्हिसमॅन जे असतील त्यांच्याकडे पण आहे. येस, आता फिजिकल डिसेबिलिटी वाले जे विद्यार्थी आहेत पण त्यांच्याकडे यांनी इथं क्लिअरली मेन्शन केले बघा की फिजिकल डिसेबिलिटी तुमची कुठल्या टाईपची आहे. दॅट इज अ लोकोमोटर डिसेबिलिटी ऑफ पर्सन इनएबिलिटी टू एक्झिक्यूट डिस्टिंक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज असोसिएटेड विथ द मूवमेंट ऑफ सेल्फ अँड ऑब्जेक्टिव्ह रिझल्टिंग फ्रॉम अफेक्टिंग ऑफ अ मस्कुलोस्केलेटन ऑर अ नर्वस सिस्टम ऑर बोथ. ओके, मग इथे सर्व काही त्यांनी मेन्शन केलेले. तर ही एकूण 77 पानांची जी PDF आहे त्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. इथं काय दिले बघा, जी तुमची CBT होणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट, दॅट इज अ CBT त्याला बोलणार, कॉमन फॉर ऑल नोटिफाईड पोस्ट ऑफ दिस CEN. ओके, मग काय दिले बघा, एक्झाम ड्युरेशन इन मिनिट्स 90 मिनिट्स, जनरल अवेअरनेस त्यामध्ये 40 असणार, मॅथमॅटिक्स 6 मार्काची असेल, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 30 मार्कांचा असेल. आता तुमचा 100 मार्कांचा नंबर ऑफ क्वेश्चन 100 असेल. ओके, द एक्झामिनेशन ड्युरेशन विल बी 120 मिनिट फॉर इलिजिबल PWBD कॅन्डिडेट. ओके, म्हणजे जे पण PWBD साठी असतील कॅन्डिडेट त्यांना 120 मिनिटं भेटतील आणि बाकी जे रेग्युलर कॅन्डिडेट आहेत त्यांना 90 मिनिटं भेटतील. ओके, आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही जी सिस्टीम आहे एक्झामची त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग यांनी इथं ठेवलेली. ओके, मग इथं काय दिले, नंबर ऑफ क्वेश्चन इच 1 मार्क. ओके, एक मार्कांचे तुम्हाला इथं क्वेश्चन असणार आहे, म्हणजे 100 मार्कांचा तुमचा पेपर असणार आहे. ओके, इथं काय सांगितलं बघा, द सेक्शन वाईज डिस्ट्रीब्युशन गिवन इन द अबाउट टेबल इज ओनली इंडिकेटिव्ह अँड देयर मे बी सम व्हेरिएशन इन द ऍक्च्युअल क्वेश्चन पेपर. देयर विल बी अ निगेटिव्ह मार्किंग अँड 1/3 मार्क शॅल बी डिडक्टेड फॉर इच रॉंग आन्सर. ओके, 1/3 मार्क तुमचा काय होईल, डिडक्ट होईल जसं तुम्ही रॉंग आन्सर दिला असेल तसं. ओके, नंबर ऑफ समजा तुम्ही आपण एक्झाम्पल घेऊया, 10 क्वेश्चन तुम्ही 20 क्वेश्चन अटेम्प्ट केले. ओके, आणि 20 क्वेश्चन अटेम्प्ट केल्यानंतर त्यानंतर तुमचे काही क्वेश्चन त्यामध्ये बरोबर आहेत आणि काही क्वेश्चन चुकले. ओके, जर तुम्ही 3 क्वेश्चन जर चुकीचे असतील तर त्याच्या पाठीमध्ये तुमचा 1 मार्क कट होईल, राईट आन्सर म्हणून. ओके, त्यानंतर पुढे काय दिलं बघा, द CBT द फर्स्ट स्टेज CBT इज ऑफ स्क्रीनिंग नेचर अँड द स्टँडर्ड ऑफ क्वेश्चन फॉर द CBT विल बी जनरली इन कन्फर्मिटी with the educational standard prescribed for the post. The normalized score of first stage CBT shall be used for the shortlisted candidate for the second stage CBT as per their merit. Okay, yes, आता बघा इथं सेकंड स्टेज म्हणजे एक बघा, पहिली तुमची परीक्षा होईल, पहिली परीक्षा झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही शॉर्ट लिस्ट झाला, त्यामध्ये तुमचा नंबर लागला की तुम्ही सेकंड परीक्षेसाठी अप्लाय कराल. ओके, म्हणजे सेकंड जी स्टेज असेल त्यासाठी तुम्ही इलिजिबल व्हाल. मग कॅन्डिडेट हु आर शॉर्टलिस्टेड फॉर सेकंड स्टेज CBT अवेलिंग द रिझर्वेशन बेनिफिट ऑफ OBC SC ST shall continue to be considered against only against OBC. म्हणजे ओके, म्हणजे इथं बघा, जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला त्या कॅटेगरीमधूनच तुम्हाला कन्सिडर करण्यात येईल. ओके, पुढे काय सांगितलं बघा, द क्वेश्चन विल बी ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाइप विथ मल्टिपल चॉईस अँड आर लाईकली टू बी इन्क्लूड क्वेश्चन पर्टेनिंग टू. ओके, म्हणजे बघा CBT 2 जे असणार आहे त्यामध्ये काय काय क्वेश्चन असणार आहे, मॅथमॅटिक्स असणार आहे, मॅथमॅटिक्स मध्ये पण इथे डिटेल मध्ये सिलेबस त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर जनरल इंटेलिजन्स असणार आहे आणि रिझनिंग असणार आहे, त्याचा सिलेबस इथे डिटेल मध्ये दिलेला आहे. त्यानंतर जनरल अवेअरनेस असणार आहे, काय ते पण इथे डिटेल मध्ये त्यांनी दिलेले आहे. ओके, त्यानंतर सेकंड स्टेज कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT काय असेल बघा इथं. ओके, सो बघा जी सेकंड स्टेज असणार आहे तुमची वाली, त्यामध्ये जे पेपर पॅटर्न आहे तो कसा असणार बघा, नंबर ऑफ क्वेश्चन इच
1 मार्क तुम्हाला इथं पण 90 मिनिटं भेटणार आहे. ओके, पण पहिला जो आपला पेपर होता CBT 1 ते 100 मार्कांची होती. आता ही CBT 2 जी असणार आहे ती एकूण 120 मार्कांची असणार आहे. आणि त्यामध्ये मग जे पण एक्झाम ड्युरेशन दिले ते बघा 90 मिनिट्सचं आहे. इथं जनरल अवेअरनेसचे क्वेश्चन इथं 50 असतील, मॅथमॅटिक्सचे 35 क्वेश्चन असेल आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचे 35 क्वेश्चन. ओके, आउट ऑफ 120. येस, काय दिले बघा इथं. परत इथं जो पण PWBD वाले असतील त्यांना 120 मिनिटं असणार आहे. ओके, आता इथे काय दिलं बघा, this section wise distribution given in the above table is only indicative and there may be some variation. Okay, आणि इथे पण तुम्हाला 1/3 निगेटिव्ह मार्किंग दिलेले आहे. The question will be of objective type with a multiple choice and are likely to include question pertaining from. मग इथं पण दिले बघा, मॅथमॅटिक्स दिलेलं आहे, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग दिले, जनरल अवेअरनेस दिलाय. इथे सर्व गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. ओके, इथे या सर्व गोष्टी त्यांनी मेन्शन केल्या. इथं पुढे काय सांगितलं बघा, कम्प्युटर बेस्ड CBT. Okay, computer based typing skill state, that is CBTST, will be conducted after qualifying the second stage CBT only for candidates who have opted for account clerk cum typist and junior clerk cum typist. म्हणजे ज्यांनी टायपिस्टचा फॉर्म भरलाय त्यानंतर त्यांची टायपिंगची पण परीक्षा होणार आहे. ओके, मग इथं बघा टायपिंगची काय परीक्षा होणार आहे, टायपिंग स्किल टेस्ट. त्यामध्ये फॉर द पोस्ट अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट अँड ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट. मग इथं काय होणार आहे, टायपिंग स्किल टेस्ट क्वालिफाईंग नेचरची असणार ही. ओके, त्यांनी दिले बघा, community shall be called for. The candidate should be able to type 30 word per minute. ओके, म्हणजे 30 वर्ड तुमचे पर मिनिट असले पाहिजे इन इंग्लिश और 25 वर्ड पर मिनिट इन हिंदी ऑन पर्सनल कम्प्युटर ओनली विदाउट एडिटिंग टूल. ओके, या सर्व गोष्टी इथं दिलेल्या आहेत त्यांनी. त्यानंतर बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन based on the performance of the candidate in the examination, candidate equal to the number of vacancies will be called for document verification as per their merit and option. ओके, मग इथे दिलेलं बघा, कॉमन टू ऑल पोस्ट, कॉमन टू ऑल पोस्ट आणि स्किल टेस्ट रिक्वायरमेंट, टायपिंग स्किल. ओके, म्हणजे अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट यासाठी आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट यासाठी तुम्हाला ही फक्त टायपिंगची टेस्ट असणार आहे. आणि बाकी या 2 पोस्ट दिल्या, कमर्शियल क्लर्क कम तिकीट क्लर्क, त्यासाठी तर काही गरज नाही सांगितली त्यांनी, आणि ट्रेन साठी पण काही गरज नाहीये. ओके, नॉर्मलायझेशन ऑफ मार्क. हे बघा, आता इथे काय असणार आहे, मोठ्या संख्येने मुलं जी एक्झाम देणार आहेत आणि वेगवेगळ्या स्टेप मध्ये वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये तुमची परीक्षा होणार आहे. त्यामुळे इथं नॉर्मलायझेशन वापरली जाणार आहे. ओके, तर बघा, शॉर्ट लिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट फॉर व्हेरियस स्टेजेस शॅल बी बेस्ड ऑन द नॉर्मलाइज्ड मार्क ऑब्टेन बाय देम व्हेनेवर CBT इज कंडक्टेड इन मल्टिपल सेशन फॉर द सेम सिलेबस. ओके, इथे झाल्यानंतर बघा, याला तुम्हाला अप्लाय कसं करायचं, हाऊ टू अप्लाय. आता हे एक्झामचं परीक्षेचं जे काय फॉर्मॅट होतं ते आपल्या लक्षात आलं. याला अप्लाय कसं करणार बघा, कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर द नोटिफाईड पोस्ट फॉर एनी वन RRB ओनली. ओके, एनी वन RRB चा अर्थ काय होतो, जेव्हा तुम्ही हा फॉर्म भरायला जाल तिथे नंबर ऑफ RRB चालू होतील. नंबर ऑफ RRB म्हणजे काय, डिव्हिजन तुमचे वेगवेगळे चालू होतील. आपले मुंबई डिव्हिजनचं मुंबई डिव्हिजनसाठी आपण भरणार आहोत. येस, बाकी जे विद्यार्थी ज्या डिव्हिजन मध्ये बिलॉंग करतील तिथं तुम्हाला कळेल ती डिव्हिजन तुम्ही निवडू शकता. रीड ऑल द इन्फॉर्मेशन अँड इन्स्ट्रक्शन गिवन. ओके, त्यानंतर बघा, इथे काय लागणार आहे, तुमच्याकडे स्कॅन डॉक्युमेंट लागणार आहे. कुठले कॅन्डिडेट फोटोग्राफ लागणार आहे, कॅन्डिडेट सिग्नेचर, SC ST कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतायत ते सर्टिफिकेट लागेल. ओके, आणि जर PWBD असेल तर त्याला तुम्हाला स्क्राईब म्हणजे जो पण तुमचे पेपर लिहिणारा किंवा जो पण आन्सर मार्क करणारा असेल त्याचा फोटो वगैरे लागणार आहे. ओके, चेक RRB वाईज वॅकन्सीज फॉर द क्वालिफिकेशन अँड रिझर्वेशन कॅटेगरीज फॉर द कॅन्डिडेट. ओके, येस, मग इथे काय दिलं बघा, पोस्ट फॉलोइंग स्टेप मे बी फॉलो टू अ सर्टन अवेलेबिलिटी ऑफ वॅकन्सीज. पोस्ट पॅरामीटर टेबल, देन वॅकन्सी टेबल. Once the RRB has been selected, preliminary registration is completed and registration number is allotted. Change of RRB will not be permitted under any circumstances. Okay, म्हणजे इथून तुम्ही एकदा तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर परत ते तुम्ही चेंज करू शकत नाही. ओके, बाकी सर्व तुम्हाला जे आहेत त्या इन्स्ट्रक्शन दिल्यात की तुम्ही कशा पद्धतीने ऍप्लिकेशन भरू शकता. ओके, तर आता जे पण 12वी पास विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यांनी इथं फॉर्म भरायचा आहे आणि जस्ट हे काय रेल्वेची वॅकन्सी आलेली आहे त्यामध्ये आपले मॅक्झिमम विद्यार्थी सिलेक्ट कसे होतील ते आपण बघायचे आहेत. बघा, स्पेसिफिकेशन ऑफ सिग्नेचर इमेज, कशा पद्धतीची सिग्नेचर असली पाहिजे, फोटोज असला पाहिजे, या सर्व गोष्टी इथं दिलेल्या आहेत.
हॉल तिकीट आणि कॉल लेटर फॉर सीबीटी, टीएसटी अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. म्हणजे त्यांनी सर्व दिलंय. ज्या पद्धतीने जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला हॉल तिकीट येईल. मग त्या हॉल तिकीटच्या ठिकाणी तुम्हाला तिथं जावं लागेल. या सर्व गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. डिटेल मध्ये दिले बघा. त्यांनी दिलं बघा नेम ऑफ RRB. इथं अहमदाबाद, अजमेर, प्रयागराज, बेंगलुरू, भोपाळ या सर्व RRB नाव त्यांनी दिलेत बघा. ते सर्व RRB आहेत. ओके बघा इथं मुंबईची हे आपल्या महाराष्ट्र मधली मला वाटतं मुंबईची एकटीच आहे. ओके मुंबईच आहे. ओके महाराष्ट्रामध्ये फक्त मुंबईची दिलेली आहे. ओके बघा आता इथं काय दिलेत CEN मध्ये काय काय दिले बघा. CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड. हे काय सांगितलं इन शॉर्ट मध्ये त्यांनी की जे पण तिथं त्यांनी शॉर्ट टर्म यूज केलेत ते त्यांचं इथं फुल फॉर्म इथं त्यांनी दिलेलं आहे. मग जे कास्ट सर्टिफिकेट असते आपल्याकडे तर कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट जो आहे या पद्धतीने असावा. ऍक्च्युअली कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ना ते तुम्ही अपलोड करू शकतात. त्यांचा हा फॉर्मॅट असला पाहिजे. ओके ओबीसी जे विद्यार्थी असतील तर त्यांचा फॉर्मॅट असा सर्टिफिकेटचा असला पाहिजे. डिक्लेरेशन, इन्कम अँड ॲसेट सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस बाय इकॉनॉमिकल विकर सेक्शन. EWS वाल्यांसाठी हे सर्टिफिकेट आहे. इन्कम सर्टिफिकेट फॉर EBC हे त्यांचं डिक्लेरेशन. आणि हे जे PWD वाले कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठीचं हे डिक्लेरेशन. सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटीचं. लेटर फॉर अंडरटेकिंग फॉर युझिंग स्क्राईब. ज्याला कोणी आपण बोलू शकतो की लेखक किंवा जो ते आन्सर सिलेक्ट करायला विद्यार्थी लागणार आहे त्याचा हा फॉर्मॅट दिला इथं. त्यानंतर सर्टिफिकेट फॉर द पर्सन हॅव्हिंग लेस दॅन 40% डिसेबिलिटी. ओके ज्याला 40%हून कमी डिसेबिलिटी त्यांच्यासाठी हे सर्टिफिकेट आहे. लेटर ऑफ अंडरटेकिंग बाय द पर्सन हॅव्हिंग द लेस दॅन 40 डिसेबिलिटीज अँड हॅव्हिंग डिफिकल्टी इन रायटिंग. म्हणजे हे वेगवेगळे फॉर्मॅट त्यांनी इथं दिलेले आहेत. ओके तो जो फॉर्मॅट आपल्याला लागू होतो तोच फॉर्मॅट तुम्हाला भरायचा आहे. सर्व फॉर्मॅट भरायचे नाहीयेत. ऍक्च्युली ह्या सर्व गोष्टी हे सर्टिफिकेट तुमच्याकडे ऑलरेडी असतील तर ते तुम्हाला द्यायचे. ओके आता हे बघा इथे दिलेत पोस्ट पॅरामीटर. बघा आता कमर्शियल कम तिकीट क्लर्क तर इथे दिलेत मीडियम स्टँडर्ड B2. यस इथे सर्व काही दिलेले आहेत बघा. काय सांगितलंय 12+2 स्टेजेस ऑफ इट इक्विव्हॅलेंट विथ नॉट लेस दॅन 50% मार्क इन द ॲग्रिगेट. 50% मार्क इज नॉट टू बी इन्सिस्टेड अपॉन इन केस ऑफ SC HT पर्सन विथ द बेंचमार्क डिसेबिलिटी. ओके म्हणजे तर तुम्हाला 50% मार्क पर्यंत पाहिजे. हे सर्वजणांनी दिलेले काय आहे ते. त्यानंतर त्यांनी नंबर ऑफ वॅकन्सीज दाखवल्यात बघा. यस हे अहमदाबादची दिलेली आहे. यस म्हणजे इथं तुम्हाला माहित पडेल. आता आपण डायरेक्टली जाऊया मुंबईकडे. तिथं जे पण RRB बोर्ड आहेत त्यांच्या बोर्ड नुसार त्यांनी नंबर ऑफ सीट्स वगैरे इथं दाखवलेले आहेत. तर हे बघा मुंबईसाठी आलं तर मुंबईसाठी जर बघायला गेला तर 4 जागा इथं अवेलेबल आहे. कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट अँड
ट्रेन क्लार्क. ओके, यातले जी सेकंड नंबरची पोस्ट आहे आणि थर्ड नंबरची जी पोस्ट आहे, ह्या दोघं पोस्टसाठी तुम्हाला टायपिंगची गरज आहे. ओके, त्याचा नंबर ऑफ तिने इथे यांनी सर्व दिलेले आहे बघा. ओके, नंबर ऑफ पोस्ट दिलेत बघा. इथे दिले बघा रेल्वे PU. ओके, आता बघा इथं काय सेंट्रल रेल्वे, साऊथ सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे यामध्ये किती जागा आहेत ते दिले तिथे त्यांनी. ओके, या सर्व गोष्टी पण तुम्हाला इथं बघायच्या आहेत. नंबर ऑफ वॅकन्सी हे मुंबईसाठी आहे. तर हे सर्व ऍडव्हर्टाइजमेंट आहे. या ऍडव्हर्टाइजमेंटचा फायदा सर्वांनी घ्यावा आणि जे काही फॉर्म निघालेले आहेत तर ते फॉर्म भरून प्रयत्न करावा की जेणेकरून आपल्याला पण या रेल्वेची जी वॅकन्सी निघाली त्याचा चांगला फायदा करून देता येईल आणि आपल्याला पण रेल्वेमध्ये काम भेटेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुढच्या येणाऱ्या काही काळामध्ये या ऍडव्हर्टाइज रिलेटेड जे पण लेक्चर्स आहेत ते आपण घेणार आहोत. जो सिलेबस आहे तो आपण आपल्या चॅनलवर कंप्लीट करून घेणार आहोत. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण थांबूया.